तर आता मेंदू जर भीतीमध्ये असेल तर मेंदूला सुरक्षितता कशी जाणवून द्यायची, त्याच्याकरता सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूची नाती. त्यामुळे अर्थात नात्यांचा जो काही सध्या पॅटर्न झाला आहे त्याच्यामुळे पण लोकांना एकटं वाटतं आणि मग लोकं मोबाईलच्या आहारी जातात. तर तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःचं वागणूक, स्वतःचं बिहेवियर किती स्थिर राहील आणि ह्या ज्या काही मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत, उदाहरण निराशा आहे, दुःख आहे, जे सतत जाणवतं, त्या आपल्यापासून कमी करायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केली तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणातून होईल. याच्याकरता काय करायचं? अर्थात तुम्हाला याच्याकरता तुमच्या सवयी आणि लाईफस्टाईल बदलावी लागेल. त्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे तुमची रोजची झोप. तर रोज झोपेच्या वेळा पाळणं, झोपेच्या वेळा त्याच वेळेला झोपी जाणे आणि त्याच वेळेला उठणं हा प्रकार तुम्ही अर्थात तुम्ही जर नाईट शिफ्टमध्ये काम करत नसाल तर आणि तुम्ही जर जनरल शिफ्ट अफोर्ड करू शकत असाल किंवा काम करत असाल जनरल शिफ्टमध्ये तर तुम्ही झोपेशी खेळ करू नका. कारण झोपेमुळे तुमचं संपूर्ण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, तुमची पचनसंस्था, तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे तुमची चयापचय संस्था, तुमचं एकंदरीत इम्युन सिस्टीम म्हणजे तुमची जी ज्याला म्हणतं प्रतिकारक क्षमता, अशा सगळ्या विविध गोष्टींवर परिणाम होतो. त्याच्यामुळे झोप ही 7 ते 8 तास शक्यतो 11 ते सकाळी 7 पर्यंत व्हायला हवी.